2023-22च्या बजेटमध्ये यंदा मोबाईलच्या किमती, मोबाईल रिलेटेड चार्जर, हेडफोन या सर्वांच्या किमती कमी झाल्या आहेत. पण त्यात महत्त्वाचं म्हणजे की मुलांचे गेल्या 2 वर्षापासून ऑनलाईन क्लासेस चालू आहे कोरोनामुळे. पण मुलांना प्रॉपर नेटचं स्पीड मिळत नसल्यामुळे मुलांचे लेक्चर प्रॉपर होत नाही. जर 5G लॉन्च झालं तर सरकार खूप चांगली गोष्ट होईल की 5G लॉन्चिंगमुळे पोरांना प्रॉपर नेट मिळेल, त्यांच्या अभ्यासात कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि काही अडचण तयार होणार नाही. आम्हाला आनंदाची बाब आहे की सरकारने ॲक्च्युली मोबाईलच्या किमती कमी केल्या आहेत. आज बजेटमध्ये असं सांगण्यात आलं की भारतामध्ये लवकरच 5G वगैरे लागू करणार आहे. माझा बजेट सादर करणाऱ्यांना फक्त एकच प्रश्न आहे. मी ज्या ग्रामीण भागात राहतो, मी आज अंबड लिंक रोडला राहतो. नाशिकचीच जर गोष्ट घेतली तर तिथे साधं 3G 4Gला नेट येत नाही आणि तुम्ही 5G आणून कोणाला असं दाखवू इच्छित आहे की आपण पुढे जाणार आहे. म्हणजे ज्या वेळेला 2G 3G नेटवर्क चालायचं त्यावेळेला नेटचे दर काय होते आणि आज तुम्ही डायरेक्ट 4Gसाठी सुद्धा आज ₹400 मंथली रिचार्जेस वाढवलेले आहे. 5G आणून परत मला असं वाटत नाही की आपण आता 5Gची म्हणजे तयारी करायला हवी. अगोदर ग्रामीण भागामध्ये जिथे लाईटही पोचलेली नाही आहे तिथं तुम्ही 5Gची गोष्ट करू इच्छित आहे. तर माझा असा प्रश्न आहे की 5G आणून सध्या उपयोग होणार नाही. जे 3G सध्या आहे 4G आहे ते डेव्हलप करण्यामागे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. मला वाटतं की क्रिप्टोकरन्सी ही मुळातच एक ॲनोनिमस गोष्ट आहे ज्याचा कोणीही वाली नाही आहे. जसं की RBI बँकेवर सगळ्या बँक्सवर RBIचं नियंत्रण असतं आणि जसं आपण जर इन्शुरन्स सेक्टरमध्ये गेलो तर इन्शुरन्समध्ये IRDAचं नियंत्रण असतं. जसं प्रत्येक बिल्डर लॉबीवर पण आता रेराचं नियंत्रण आहे, तसं क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण कोणाचं हा मी प्रश्न विचारू इच्छितो. त्या सरकारला हा प्रश्न मी विचारतो ज्यांनी ह्या क्रिप्टोकरन्सीवर पण टॅक्स लावला आहे. तर क्रिप्टोकरन्सी तुम्हाला माहीत नाही कोण त्याचं ऑपरेटर आहे, कोण चालवत आहे, तुम्ही त्याच्यावर टॅक्स कसं लावू शकता, हा माझा तुम्हाला एक गंभीर सवाल आहे. आणि लोकांचे फक्त पैसे तुम्ही उकळतायत याच्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. तर कृपया हा क्रिप्टोकरन्सी बंद झाली पाहिजे. भारतात टॅक्स लावणं तर लांबची गोष्ट आहे. मी सांगतो ही क्रिप्टोकरन्सी बॅन झाली पाहिजे. आज जे सरकारने काही बजेट सादर केलेलं आहे त्यात त्यांनी महिलांसाठी कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचललेलं नाही. ज्या महिलांसाठी तरतुदी होत्या त्या कुठल्याही प्रकारच्या केलेल्या दिसत नाही. बजेट सादर करणारी ही देखील एक महिलाच होती पण महिलांसाठी काही केलेलं दिसत नाही. तर त्यांनी महिलांसाठी काहीतरी इन्कम टॅक्स वगैरेसाठी काही रिझर्वेशन करायला हवं असं मला एक महिला म्हणून वाटतं. म्हणजे 50 लाख 60 लाख रोजगारांमध्ये त्यांनी महिलांसाठी काही स्पेसिफिक असं आरक्षण ठेवलेलं नाही. त्यांनी महिलांसाठी काहीतरी स्पेसिफिक असं आरक्षण ठेवायला पाहिजे होतं.